नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता वातावरणात झाला आहे प्रचंड बदल। यामुळे येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस, ज्यामुळे राज्यातील नदी नाल्यांना येणार आहे महापूर। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस आणि यामुळे नदी नाल्यांना कशा पद्धतीने येणार महापूर? काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर शेतशिवारात होणार जोरदार पाऊस? या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता वातावरणात होत आहे प्रचंड बदल। या बदलामुळे येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस आणि या पावसामुळे नदी नाल्यांना येणार महापूर। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आणि यामुळे राज्यातील कोणत्या भागामध्ये नदी नाल्यांना येणार महापूर, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर वातावरणात भयंकर बदल झालाय आणि बंगालच्या उपसागरातील पोषक परिस्थिती ही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। म्हणून ढगांचा जो ताफा आहे तो बंगालच्या उपसागराकडून आपल्याकडे येताना दिसत आहे। यामुळे आपल्याला राज्यात सर्वदूर संततधार दिसत आहे। जर आपण बघितलं तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या 5ही विभागामध्ये पाऊस हा आपल्याला संततधार दिसत आहे। पण खास करून कोकण, पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पाऊस हा जोरदार ते अतिजोरदार म्हणजे ढगफुटी सदृश्य दिसणार आहे आणि इथं नदी नाल्यांना महापूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर खास करून कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या असणाऱ्या 7ही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आहे। पण काही ठिकाणी पाऊस हा जोरदार ते अतिजोरदार असणार आहे। यामुळे आपल्याला पाऊस हा ढगफुटी सदृश्य काही भागात दिसू शकतो, ज्यामुळे काय होणार आहे की धरण क्षेत्र तर आता काय की चांगल्यापैकी भरत आलेली आहे। त्यामुळे त्याच्यातून होणारा विसर्ग आणि सोबतच हा जोरदार होणारा पाऊस यामुळे नदी नाल्यांना 100% महापूर येण्याची शक्यता दिसत आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जिल्हे पुणे, सातारा, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील घाटमाथ्याचा एरिया, नगर आणि नाशिक या जिल्ह्यातील घाटमाथ्याचा एरिया, इथं सुद्धा आपल्याला काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस दिसू शकतो। पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि सोबत वर्धा, नागपूरचा काही भाग, अमरावती, वाशिमचा काही भाग, यवतमाळचा काही भाग या ठिकाणी काही आपण जर बघितलं एरियामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो। यामुळे सुद्धा नदी नाले एक होऊ शकतात। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो,
हा पाऊस संततधार आहे। या पावसामुळे आपल्या असणाऱ्या शेतातून पाणी बाहेर येऊ शकते आणि विहिरीला पाणी वाढण्यासारखा हा मूर पाऊस आहे। त्यामुळे एकच काम करायचं, अचानक पावसाची संततधार वाढल्यामुळे नदी नाल्यांना पूर येत आहे। आपण शेताला जात असताना ओढा लागत असेल तर ओढ्याच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यामुळे काही अप्रिय घटना मोठ्या प्रमाणात होऊ शकतात। त्यामुळे जीवाचा जोखीम घालून आपण शेताची कामं करू नका। 2 तास लेट झालं काही प्रॉब्लेम नाही, शेवटी आपणच काम करणार आहोत ना। पण आपला लाख मोलाचा जीव धोक्यात घालून काम करणं संयुक्तिक आहे का, हा एकदा तुमच्या मित्राचा सल्ला जो आहे याचा विचार करून निर्णय घ्या, एवढीच विनंती। तर ही होती मित्रांनो हवामान खात्याची मोठी अपडेट की वातावरणातील प्रचंड बदलामुळे त्या 72 तासात राज्यातील या भागात होणार ढगफुटी सदृश पाऊस। तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार त्यामुळे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा। राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।